Cancer Healer Center, a new beginning. पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यावर नागपूरमधील विविध महत्त्वाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार। संरक्षण क्षेत्रातील अत्याधुनिक प्रकल्पांचं उद्घाटन करणार। राज्यभरात मराठी नववर्षाचा उत्साह। गुढीपाडवा निमित्त राज्यभरात शोभायात्रा, शोभायात्रेत मर्दानी खेळांसह लाठीकाठी, तलवारबाजी आणि दांडपट्टाचं प्रात्यक्षिक। 2.5 वर्ष महायुतीने केलेल्या कामांचं विजयाच्या गुढीमध्ये रूपांतर। नव्या सरकारमधील पहिली इनिंग सुरू। विकासाच्या गुढ्या उभारून राज्याला पुढे नेणार उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। पंढरपुरात गुढीपाडव्याचा उत्साह। गुढीपाडवानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट। सजावटीसाठी विविध रंगबिरंगी देशी विदेशी 2 टन फुलांचा वापर। आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा आणि गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष। महाराष्ट्र धर्माची गुढी उभारायला शिवतीर्थावर या। मातोश्री परिसरात मनसेची बॅनरबाजी। लाडकी बहीण योजना जाहीर केली तेव्हा राज्याच्या तिजोरीवर 43,000 कोटींचा भार आला। तिजोरीवर वाढलेला भार पाहता कर्जमाफीही होणार नाही अशी माहिती। संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। कोरटकरनं वापरलेल्या समृद्धी जीवन संस्थेच्या रोल्स रॉयस कार शासनाकडून समृद्धी जीवन घोटाळा जप्त। समृद्धी जीवनच्या 51 पैकी 50 गाड्या ताब्यात नाही। गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांची माहिती। प्रशांत कोरटकरची पोलीस कोठडी आज संपणार। कोरटकरला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर करणार। कोल्हापूरच्या पट्टणपोळ्यातील शिवप्रेमींनी गनिमी काव्यानं बसवलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवला जाणार, तर पुतळा हटवल्यास तीव्र आंदोलन करण्याचा शिवप्रेमींचा इशारा। कुणाल कामरा विरोधातील 3 गुन्हे मुंबई पोलिसांकडे वर्ग। उपमुख्यमंत्री शिंदेंवर विडंबनात्मक गाणं सादर केल्याचा कामरावर आरोप। धनंजय मुंडेंचं करुणा मुंडेंसोबत झालेलं लग्न अधिकृत नाही। अधिकृत लग्न झालंच नाही तर पोडगी कशी देणार? धनंजय मुंडेंच्या वकिलाचा माझगाव कोर्टात युक्तिवाद। मुलं तुमची आहेत म्हणता, मग करुणा मुंडे मुलांच्या आई कशा नाहीत? कोर्टाचा सवाल। तर पुढील सुनावणी 5 एप्रिलला। शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्यास राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट होईल, त्यामुळे पगार देणंही मुश्किल होईल। मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य। मी कधीही मुख्यमंत्र्यांसोबत काम केलं नाही। मी प्रशांत कोरटकर सोबत काम करत होतो। अतुल लोंढे, असीम सरोदेंनी खोटे आरोप केलेले आहेत। रशिक पडवेकर यांची प्रतिक्रिया। तर पडवेकरचे सर्व पुरावे समोर आणणार, अतुल लोंढेंचा इशारा। Cancer Healer Center, a new beginning.